नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट हा जो टॉपिक आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत. हा टॉपिक GS पेपर 2 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन या पार्टमध्ये याचा समावेश होतो. त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलसाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. मात्र आज आपण GSच्या अनुषंगाने या टॉपिकचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत. ही माझ्याबद्दल माहिती आहे संक्षिप्त. निहाल कोरे माझं नाव आणि UPSC 2022च्या बॅचमध्ये मी एक्झाम क्लिअर केलेलं आहे. इकॉनॉमिक्समधून मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये 2018 पासून मी काम करतोय. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे. NLP कोच म्हणून काम करतो. माइंड कोच आणि लाईफ कोच हे माझे अभिरुची असलेले एरिया आहेत आणि त्याचबरोबर मेमरी ट्रेनर म्हणून मी काम करतो. चला तर मग आज आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. अलिप्ततावादी चळवळ. अलिप्ततावादी चळवळ म्हटलं की आपण आपल्या डोक्यात येते की आपण पूर्ण अलिप्त. तसं नाही आहे. आज आपण तो समजून घेऊया टॉपिक काय आहे नेमका आणि ह्या चळवळीची उद्दिष्ट काय, नेमकी गरज काय पडली होती ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जग 2 गटामध्ये विभागणी झाली. जगामध्ये खूप ताणतणाव निर्माण झालेला आहे. शीतयुद्धाकडे जगाची वाटचाल सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आफ्रिका आणि आशियामधले काही देश जे आहेत ते नुकतेच स्वतंत्र झाले होते. त्यांच्यासमोर प्रश्न पडला की आपण आता नेमकं करायचं काय. या 2 गटांमध्ये कुठल्याही एका गटामध्ये सहभागी झालो तर आपल्याला दुसऱ्या गटाचं शत्रुत्व ओढवलं जाईल अशी त्यांना भीती होते. अशा परिस्थितीमध्ये एक विचार होता, शांततावादी विचार होता, प्रगतीचा विचार घेऊन जायचं होतं, देशाला नव्या दिशेने पुढे घेऊन जायचं होतं. अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही देश एकत्र येतात आणि एक नवीन चळवळ उभी करतात. त्या चळवळीलाच अलिप्ततावादी चळवळ असं म्हटलं जातं. तर आता अलिप्ततावादी चळवळ म्हणजे काय, तर जगापासून अलिप्ततावाद असा नाही आहे त्याचा अर्थ. अलिप्ततावादी चळवळ म्हणजे हे जग 2 भागांमध्ये विभागणी झाले. त्या 2 जे ब्लॉक्स होतं वी 2 ब्लॉक्समध्ये जगाची विभागणी झाली. त्या 2 ब्लॉक्सपासून आम्ही अलिप्त आहोत अशी भूमिका घेऊन हा गट उभा राहिला होता. आणि जगाची 2 गटात विभागणी झाली. एक आहे अमेरिका आणि दुसरा आहे सोव्हिएत संघ. US आणि USSR अशा 2 ब्लॉक्समध्ये विभागणी झाली. मग नव्या देशांची भूमिका काय होती की आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमचा जो आहे तो शांततेतून एक आम्ही पुढे जात आहोत आणि अशातूनच अलिप्ततावादी चळवळीचा उगम झालेला आहे. आता हे उगमाची पार्श्वभूमी आपण लक्षात आली. मात्र काय कोणत्याही लष्करी गटात सहभागी व्हायचं नाही याचा अर्थ कोणाशी कुठलेच संबंध ठेवायचे नाहीत असं नाही आहे. तर नॅशनल इंटरेस्ट आपल्याला ठेवायचं आहे. माझ्या राष्ट्रहिताच्या भूमिकेसाठी आम्ही पुढं जाऊ अशा पद्धतीची त्यावेळच्या नेत्यांची भूमिका होती. आता 2 गटांमध्ये लष्करी गट जे होते की USचा जो गट होता तो NATO होता आणि USSRचा होता तो वर्साव पॅक्ट होता. आता स्वतंत्र देशांना भीती नेमकी काय होती की एका गटामध्ये गेलो तर दुसऱ्या गटाचं शत्रुत्व ओढावलं जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलेही आम्ही नवीन स्वतंत्र झालेले आहोत. आम्ही आत्ता खूप सारी भोगलेलं आहे. लष्करवाद असेल, वसाहतवाद असेल, ठीक आहे, पारतंत्र्य आम्ही भोगलेलो होतो आणि आता आम्ही नव्याने स्वतंत्र होत असताना, नव्यानं आमच्या देशाची वाटचाल करत असताना कुठलेही शत्रुत्व आम्हाला नको होतं. अशा परिस्थितीतून, अशा विचारातून ह्या चळवळीचा उगम झालेला आहे. परराष्ट्र धोरण हे आमचं स्वतंत्र आहे आणि आम्ही शांततावादी विचार घेऊन पुढे जात आहोत असं त्या नेत्यांचं म्हणणं होतं, की असं त्या चळवळीचं म्हणणं होतं. याचा वैचारिक पाया जो आहे तो हे नेते जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्या आधी हे आपण बघूया नेमकं उगम कुठून झालेलं आहे. वैचारिक बीजारोपण जे आहे नामचं ते 1955 साली बांडुंग कॉन्फरन्समध्ये झालेलं आहे. तिथं वैचारिक बीजारोपण झालेलं आहे आणि खरं अस्तित्व जे आहे, नामच्या औपचारिक स्थापना जी आहे ती बेलग्रेडमध्ये पहिली जी आहे ती बैठक होते 1961 साली नामची आणि तिथून हे नामची चळवळ सुरू होते. आता हे नेतृत्व खूप महत्त्वाचे आहे. नामच्या स्थापनेमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्याचबरोबर इतर नावे सुद्धा तुम्ही बघून घ्या. युगोस्लाव्हियाचे जे राष्ट्राध्यक्ष होते जोसेफ टिटो, इजिप्तचे होते गमाल नासेर, त्याचबरोबर इंडोनेशियाचे सुकार्नो आणि नृपमा जे होते घानाचे प्रेसिडेंट, यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. आता आपण बघतो की नामचं नेमकं उद्दिष्ट काय. आता हे उद्दिष्ट जरी असलं तर नामच्या स्थापना होण्यामागं बेस काय, काय प्रिन्सिपल घेऊन नाम पुढे जात होते किंवा स्थापना होत होते, तर पंचशील प्रिन्सिपल हे खूप महत्त्वाचं आहे. पंचशील प्रिन्सिपल हे सांगतं की पहिलं प्रिन्सिपल आहे, पहिलं तत्व आहे सार्वभौमत्वाचा आदर.
परस्परचं जे सार्वभौमत्व आहे त्याचा आदर. दुसरं आहे की परस्परांच्या कारभारामध्ये कुठलीही ढवळाढवळ करायचं नाही. तिसरं तत्व आहे आक्रमण करायचं नाही कोणत्याही देशावर. चौथं जे आहे की समानतेचा पुरस्कार करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे समानता आणि समतेचा विचार घेऊन पुढे जायचं आहे. पाचवं जे आहे ते शांततामय सहअस्तित्व. हे 5 महत्त्वाचं जे तत्व आहे त्याला पंचशील तत्व असं म्हटलं जातं. आणि या पंचशील तत्वांचा आधार घेत नामची वाटचाल पुढे होत राहिलेली आहे. आता नामचे उद्दिष्ट काय राहिलेलं आहे बघा. राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा आहे. आता लष्करी आघाड्यांपासून अलिप्त राहायचे म्हणूनच मुळात नामची स्थापना झाली होती. हे दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर वसाहतवादाला विरोध राहिलेला आहे, कारण ऑलरेडी वसाहतवाद साम्राज्यवादानं खूप काही त्रास झाला होता ह्या नऊ स्वतंत्र देशांना. त्यामुळे त्यांचा विरोध राहिलेला आहे वसाहतवाद आणि साम्राज्यवादाला. आणि शांततामय सहअस्तित्व जे आता आपण पंचशीलमध्ये चर्चा केली तर हे खूप महत्त्वाचं आहे. शांततामय सहअस्तित्व आणि बहुध्रुवीय जगाचं समर्थन आहे याच्यामध्ये. विकसनशील देशांमध्ये सहकार्याची भावना ठेवायची आहे. विकसनशील देश होते हे जे होते नव्याने स्वतंत्र झालेले, यांना वाटचाल विकसित राष्ट्राकडे करायचे होते, विकास साधायचा होता आणि त्यांच्या देशांमध्ये परस्पर सहकार्याची भूमिका होती. आता ही न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? हे फक्त न्यूट्रॅलिटी नव्हती तर इंडिपेंडंट होतं, एक स्वतंत्रता होती. भारताची भूमिका काय होती बघा. भारत सुद्धा नवस्वतंत्र झाला होता. भारतासमोर खूप सारी आव्हानं होती तेव्हा. सीमावादाचं आव्हान होतं, विकास कसा साधायचा, आपल्याला देश म्हणून पुढे जायचं होतं, एक राष्ट्र म्हणून आपल्याला पुढे जायचं होतं, ते आव्हान होतं. एकात्मतेचं आपल्यासमोर आव्हान होतं. अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही एका ब्लॉकचं आपण समर्थन करणं धोक्याचं होतं. त्याचबरोबर स्वातंत्र्याचा पुरस्कार हे महत्त्वाचं आपलं प्रिन्सिपल राहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व आपण पुढे आलो की हे जे स्वतंत्र झालेले जे आफ्रो आशियाई जे देश होते त्यांच्यामध्ये भारत हा लीडर म्हणून भूमिका बजावत होता. अनेक राष्ट्रांना सोबत घेऊन मगाशी आपण बघितलं की जे 5 नेतृत्व होतं त्याच्यामध्ये भारताची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे. आणि हा आफ्रो आशियाई नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांचा आवाज म्हणून नामकडे बघितलं जायचं. आता याच्यामध्ये प्रासंगिकतेवर खूप सारे प्रश्न होतात. म्हणजे टीका केली जाते की नाम कालबाह्य झालेलं आहे किंवा आपण म्हटलं जातं की नामचा रिलेव्हन्स कुठल्याही प्रकारचा राहिलेला नाही. टीका होत राहते की हिडन अजेंडा होता नामचा, की दोन्हीकडून फायदा घ्यायचा वगैरे अशी टीका होत राहते. पण तसं नव्हतं की नामचा स्पष्ट भूमिका होती की लष्करी गट आणि विशेष काय होतं की साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला विरोध करायचा होता आणि त्यातून ते एक आवाज द्यायचा होता. तो बुलंद आवाज जो आहे तो नामच्या माध्यमातून या देशांनी दिलेला आहे. आणि मात्र हे नेतृत्व घेऊन आता आजच्या बदलल्या परिस्थितीमध्ये काय करते ते आज नाम कालबाह्य झालं का तर ते पूर्णतः कालबाह्य झालेलं नाही. ते बदललेल्या स्वरूपात काम करतं की साऊथ साऊथ कोऑपरेशन दक्षिण सहकार्यामध्ये नामची भूमिका खूप महत्त्वाची राहते. युनायटेड नेशन्समध्ये ह्या विकसनशील देशांचा आवाज म्हणून आपण नामची भूमिका खूप महत्त्वाची राहते. बहुध्रुवीय जगाची रचना आणि संतुलन साधण्यामध्ये नामची भूमिका आजही खूप महत्त्वाची मानली जाते. आज हवामान बदलाची समस्या आहेत त्याच्यामध्ये नामचे देश एकत्रितपणे काम करतायत. जागतिक विषमतेला विरोध आणि समानता ही खूप महत्त्वाचं तत्व राहिलेलं आहे, मगाशी आपण बघितलेलं आहे. त्यामुळं आणि स्वायत्तता हे जे आहेत ह्या मुद्द्यांवर आपण असं पण म्हणू शकतो की नाम पूर्णतः कालबाह्य झालेलं नाही. स्वरूप बदलत जातं की जगाची रचना बदलत जाते, त्यानुसार राजकारणात जगाचं राजकारण बदलत जातं. हे बदलत्या स्वरूपामध्ये नामची भूमिका आजही महत्त्वाची राहिलेली आहे आणि राहते. कारण प्रासंगिकता आपण ज्यावेळी विचार करतो की आता व्हॅक्सिन मैत्री काय प्रकल्प काय प्रोजेक्ट होता जो भारताने केला होता तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हॅक्सिन मैत्री काय होतं. तर अशा पद्धतीने नामची प्रासंगिकता आजही टिकून आहे. भले स्वरूप बदललेलं असलं तर नाम पूर्णतः कालबाह्य झालेलं नाही आहे. म्हणजे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं होतं की नाम काय होतं, नेमकी कशी स्थापना झाली, त्याचं वैचारिकता काय होती आणि याच्यातून तुम्ही थोडंसं ॲनालिसिस करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसा वाटला व्हिडिओ. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इतर ॲस्पिरंट्सपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. नेक्स्ट लेसनमध्ये आपण थोडं आणखी विस्तृतपणे नामची चर्चा करू. ते आपण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच्या अनुषंगाने चर्चा करू. धन्यवाद.